रिलिजन इज लॉंग टर्म पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इज शॉर्ट टर्म रिलिजन. समाजवादी राजकारणी राम मनोहर लोहिया यांचं हे वक्तव्य. धर्म आणि राजकारण हे एकमेकांशी किती जोडलेले आहेत हे सांगताना लोहिया यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देशात सध्या घडत असलेल्या राजकारणाशी परफेक्ट लावता येतो. 18 जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज संगमावरती स्नान करण्यावरून शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तर प्रदेशचे प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला. सुरुवातीला धर्म विरुद्ध सत्ता असा वाटणारा हा वाद आता वैयक्तिक झाल्याचं दिसतंय. आधी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस पाठवून त्यांच्या शंकराचार्य पदावरती शंका घेतली. याला त्यांनी उत्तर दिल्यानंतर योगी सरकारनं त्यांना दुसरी नोटीस पाठवली. या मुद्द्यावरून आता योगी आदित्यनाथ विरुद्ध शंकराचार्य असं चित्र निर्माण झालं असून दोघांपैकी कुणीही माघार घ्यायच्या मूडमध्ये नाही. या सगळ्यात योगींचे राजकीय विरोधकही ॲक्टिव्ह झाले आहेत. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्याआधी या मुद्द्यावरून योगींची राजकीय कोंडी करण्याचा प्लॅन असल्याची चर्चा व्हायला लागलीय. योगी विरुद्ध शंकराचार्य वादात नेमकं काय घडतंय? शंकराचार्यांच्या आडून योगींना टार्गेट कसं केलं जातंय? यामुळे योगी आदित्यनाथ अडचणीत येऊ शकतात का? या मुद्द्यावरून संघ कोणाच्या बाजूनं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार. करूया योगी आदित्यनाथ यांच्या एका स्टेटमेंटपासून. गुरुवारी योगींनी हरियाणात एका धार्मिक कार्यक्रमात भाषण दिलं. त्या भाषणात त्यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावरती नाव न घेता टीका केली. योगी म्हणाले, असे अनेक कालनिमी असतील जे धर्माच्या नावाखाली सनातन धर्माला कमकुवत करण्याचा कट रचत असतील. आपण त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. इथे योगी यांनी उल्लेख केलेला कालनेमी हा रामायणातला मायावीर राक्षस आहे. रामायणानुसार कालनेमी हा रावणाचा मित्र होता आणि त्यानं रावणाच्या सांगण्यावरून हनुमानाला फसवण्याचा प्रयत्न केला होता. इथे योगी यांनी कालनेमी हे शंकराचार्यांना म्हणल्याचं स्पष्ट आहे. योगींनी त्यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा शंकराचार्यांकडेच होता हे वेगळं सांगायची गरज नाही. दुसरीकडे या मुद्द्यावरून शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही योगी आदित्यनाथ यांच्यावरती वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली. ते हिंदू म्हणून घेण्यास पात्र नाहीत. आम्ही त्यांना अकबर आणि औरंगजेब म्हणतो. हा तोच व्यक्ती आहे जो मंदिर पाडण्याचं समर्थन करतो असं शंकराचार्य म्हणाले. अशा प्रकारे हा वाद आता फक्त शंकराचार्यांना संगमावरती स्नान करण्यापासून रोखलं एवढ्यापुरता मर्यादित राहिला नसून तो वैयक्तिक पातळीवर जाऊन पोहोचलाय. खरं तर स्वामी अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध भाजप सरकार हा वाद काही पहिल्यांदा झालेला नाही. याआधीही अनेक वेळा अविमुक्तेश्वरानंद यांनी उघडपणे भाजप विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. अयोध्येच्या राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेवरून त्यांनी पंतप्रधान मोदींवरती टीका केली होती. मंदिराचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नाही, म्हणून मी त्या सोहळ्याला येणार नाही असं शंकराचार्य म्हणाले होते. वाराणसीच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरवरूनही त्यांनी योगी सरकारवर टीका केली होती. हा कॉरिडॉर बनवताना अनेक मंदिरं पाडण्यात आली असा आरोप त्यांनी केला होता. आता सुद्धा ते उत्तर प्रदेशच्या योगी सरकार विरोधात उभे ठाकले आहेत आणि त्यांच्या आडून थेट योगींचं मुख्यमंत्रीपद टार्गेटवर असल्याचं बोललं जातंय. आता या चर्चा का सुरू झाल्या ते पाहूयात. तर योगी विरुद्ध शंकराचार्य या वादात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उघडपणे शंकराचार्यांची बाजू घेतलीय. ते शंकराचार्यांच्या समर्थनार्थ फ्रंट फूटला खेळायला लागलेत. योगी सरकारनं शंकराचार्यांचा अपमान केल्याचं अखिलेश यादव म्हणालेत. एखाद्या अधिकाऱ्यानं शंकराचार्यांना त्यांच्या पदाचा पुरावा मागणं सनातन धर्माचा यापेक्षा मोठा अपमान असू शकत नाही. समाजवादी पक्ष हा कोणत्याही संत आणि साधूंच्या अपमानाविरोधात उभा राहील असं अखिलेश यादव म्हणालेत. महत्त्वाचं म्हणजे घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी अखिलेश यादव यांनी फोनवरून शंकराचार्यांशी चर्चा केली. आम्ही शंकराचार्यांच्या बाजूने आहोत असं अखिलेश यादव म्हणालेत. खरं तर हे तेच अखिलेश यादव आहेत ज्यांच्या सरकारनं एकेकाळी शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांवरती लाठीचार्ज केला होता. ही घटना 2015 मध्ये वाराणसीत घडली होती, ज्यावेळी अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पण आता या मुद्द्यावरून ते शंकराचार्यांच्या सोबत आलेत. त्यांच्या टार्गेटवर योगी आदित्यनाथ असल्याचे क्लिअर आहे. 2027च्या विधानसभा निवडणुकीआधी राज्यात हा मुद्दा तापतोय. त्यामुळे या माध्यमातून योगींची राजकीय कोंडी करण्याचा प्लॅन अखिलेश यादव यांचा असल्याचं दिसतंय. आता या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाची बाजू घेतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. खरं तर या मुद्द्यावरून संत समुदाय विभागल्याचं चित्र आहे. पुरी आणि द्वारका पीठाचे शंकराचार्य हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या बाजूने आहेत, तर अखिल भारतीय अखाडा परिषद योगींच्या बाजूने आहे. पण यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र योगींच्या बाजूने उभा असल्याचं दिसतंय.
संघाच्या कोणत्याही नेत्यानं अजून तरी योगींच्या विरोधात वक्तव्य केलेलं नाही. उलट काही नेत्यांनी नाव न घेता अविमुक्तेश्वरानंदंवरतीच निशाणा ठासलाय. संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार म्हणाले की मेळादरम्यान कोणीतरी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. याचा अर्थ संघानं योगी आदित्यनाथ यांच्या कालनेम वक्तव्याचं समर्थन केलंय. योगींनी अविमुक्तेश्वरानंदंना कालनेमी म्हणत हे जाणून बुजून केलं जात असल्याचं म्हणलं होतं. आता तशाच प्रकारची भाषा संघानेही वापरली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून योगींना संघाचा पाठिंबा असल्याचं दिसतंय. एकूणच काय तर शंकराचार्यांच्या स्नानावरून जो वाद निर्माण झाला तो आता टोकाला गेल्याचं दिसतंय. शंकराचार्य थेट योगी आदित्यनाथ यांना टार्गेट करतायत, तर त्यांच्या आडून योगींचे विरोधकही योगींवरती टीका करायला लागले आहेत. यामुळे मोठ्या राजकारणाला सुरुवात झालीय. यात संघानं मात्र सावध भूमिका घेत सध्या तरी योगींचं समर्थन केलंय. आता या वादात पुढे काय होतं, शंकराचार्य की योगी माघार कोण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? या वादाचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला होऊ शकतं? या आडून योगींचं मुख्यमंत्रीपद टार्गेट केलं जाऊ शकतं का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी द फुले लव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.